मोरांबा या मालिकेच्या 5 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता इकडे अक्षय फोनवरती बोलत असतो, हो हो मी कामाला तयार आहे, मी कोणतंही काम करेन असं म्हणत असतानाच तिथे रमा येते आणि म्हणते, हे घ्या असं म्हणत अक्षयच्या हातामध्ये एक जीन्स आणि एक शर्ट ठेवते. अक्षय म्हणतो, नवीन कपडे? रमा म्हणते, हो माझ्यासाठी पण आणलेत, छानपैकी कपडे बदलून घ्या असं म्हणत ती अक्षयला कपडे बदलायला सांगते आणि स्वतःसुद्धा छानपैकी कपडे बदलते. अक्षय म्हणतो, वा छान दिसतंय हे सगळं, कुठून आणलेस हे कपडे आणि 200 रुपयामध्ये हे सगळे कपडे तुला परवडले कसे? रमा म्हणते, 200 पण नाही 100, हे 50चं आणि हे 50चं. अक्षय म्हणतो, इव कुठून आणलेस हे कपडे? यावरती रमा म्हणते, अहो सेकंड हँड. अक्षय म्हणतो, अगं सेकंड हँड कपडे मिळतात? हां म्हणजे ही कल्पना मला माहिती आहे, हल्ली ना याला खूप मोठं ट्रेंड आहे, थ्रिफ्टिंग म्हणतात त्याला. रमा म्हणते, काय? अक्षय म्हणतो, हो कारण या सगळ्यामध्ये आपल्या इको फ्रेंडली आहे हे. रमा म्हणते, कसलं फ्रेंडली? अक्षय सांगतो, अगं इको फ्रेंडली म्हणजे या सगळ्यामुळे काय होतं माहिती आहे का, प्रदूषण होण्यापासून थांबतं. आपण रियूज केलेले कपडे वापरले ना तर आपण खूप मोठं आपल्या अर्थसाठी कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो. रमा म्हणते, हे काय मला समजत नाहीये. अक्षय म्हणतो, खरंच पण ग्रेट आहे, तू 50 रुपयामध्ये हे सगळं आणतेस ना आणि त्याच्यातून एवढे पैसे वाचवतेस. रमा म्हणते, वाण्याचं पण बिल दिलं मी. अक्षय म्हणतो, काय? रमा सांगते, हो 130 रुपये बिल होतं, 100 रुपये दिले, 30 रुपये बाकी आहेत. मी नंतर ना उद्या पण कामाला जाणार आहे, एका काम आहे आणि कदाचित आपल्याला याचे सुद्धा पैसे मिळून जातील भाड्याचे. अक्षय म्हणतो, तुला कुठे जायची गरज नाहीये, मला एक काम मिळालेलं आहे, मला पैसे मिळतील मग आपण भाड्याचे पैसे देऊया असं म्हणत अक्षय आता रमाला, तू कामाला जाऊ नको मी जातो असं सांगतो. रमा हायसं वाटतं कारण ती विचार करते, जर मी कामाला मुकादमांच्या इथे गेले असते आणि यांना ते कळलं असतं तर उगाचच यांना वाईट वाटलं असतं, बरं झालं यांना काम मिळालं, माझं बाहेर जाणं वाचलं असा विचार करत रमा खरं तर खुश होत असते. मग इकडे अक्षय कामासाठी रात्री बाहेर पडणार असतो, पण अक्षय काय काम करणार असतो रमाला हे काहीच माहीत नसतं. रमा आता रात्रीच्या वेळेला घरगुती आणलेलं काम करत असते. अक्षय म्हणतो, तू रात्रभर हे जागरण करणार आहेस? रमा म्हणते, हो हा इतका हे केला ना पॅच की मला याचे 50 रुपये मिळणार आहेत. अक्षय म्हणतो, काय 50 रुपये? आत्ता खरं तर 50 रुपयाची आपल्याला किंमत कळती आहे, म्हणजे याआधी सहज आपण 100 रुपये वेटरला टिप देतो, पण तेव्हा विचार केला नव्हता की अशा गोष्टींसाठी इतकं झगडायला लागेल. पण ग्रेट आहेस तू रमा, थोडे थोडे पैसे करून बाप रे किती काय काय करू शकतेस तू. आणि खरं सांगू तर हे 50 रुपयाचं तू काम करतेस, पण ज्या वेळेला हे मार्केटमध्ये काम जाईल ना याची 500 रुपये किंमत येते. आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचारच करत नाही रमा असं म्हणत अक्षय रमाकडे पाहतो आणि विचार करतो, रमाला मी सांगू शकत नाही की मला रात्री कामासाठी जायचं आहे, तिला उगाचच काळजी वाटेल असा विचार करत तो आता म्हणतो, रमा तुझं काम उरकलं असेल तर तू झोप बरं. रमाला झोपायला लावून अक्षय आता जाण्यासाठी तयार होत असतो, पण तेवढ्यात रमा त्याच्या हातावरती डोकं ठेवते आणि आता अक्षय विचार करतो, हिचं जर डोकं माझ्या खांद्यावरती आहे तर मी जाऊ तरी कसा? अक्षयला मोठा प्रश्नच पडलेला असतो. तो रमा झोपण्याची वाट पाहत असतो. आता मात्र रमा त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवलेलं असतं. थोड्या वेळानेच रमाला झोप लागते. मग अक्षय आता हळूच तिचं डोकं बाजूला करतो आणि तिथून जाण्यासाठी निघतो. रमा गाढ झोपी असते, तिला खरं तर या गोष्टीचा काहीच मागमूस नसतो. मग अक्षय उठतो आणि माफ कर मला रमा, म्हणजे तुला मी काहीतरी न सांगता इथून निघून जातोय, मला खरंच तू माफ कर असं म्हणत अक्षय येतो आणि म्हणतो, भूषण बोल काय काम आहे? भूषण म्हणतो, भावा फक्त ही एवढी न वस्तू पोहोचवायची आहे. अक्षय म्हणतो, कसली वस्तू आहे? भूषण म्हणतो, आपल्याला काय करायचं आहे एवढ्याशा कामाचे, आपल्याला पैसे मिळत आहेत ना, मग आपण या गोष्टीचा बाबा लोड नाही हा घ्यायचा, याचा विचार करायचा नाही, जा तू ही गोष्ट देऊन ये जा बरं असं म्हणत आता इकडे तो ती गोष्ट हातात देतो, पण त्याच्यामध्ये काहीतरी इल्लीगल काम आहे हे त्यावेळेला अक्षयला समजत नाही. पण नंतर मात्र अक्षय समोर खूप मोठा सत्याचा उलगडा होणार असतो. इकडे रमा झोपेतनं जागी होते आणि विचार करते, गेले कुठे हे? म्हणजे मला काही बोलले नाहीत की कुठे जाणार आहेत, काय आहेत आणि न सांगता गेले कुठे असा विचार करत रमा आता इकडे तिकडे पाहते, दार उघडते, बाहेर येते, पण अक्षय कुठेच दिसत नाही. रमाला विचार पडतो, नक्की हे काय चाललंय, हे असे का गेले मला न सांगता? रमा दार उघडून बाहेर येते अक्षयला शोधण्यासाठी. तोपर्यंत अक्षय डेस्टिनेशनवरती पोहोचलेला असतो. त्या ठिकाणी पोहोचल्यावरती अक्षय आता त्या माणसाकडे पाहतो. तोंडाला रुमाल बांधून त्याला वस्तू द्यायची असे अक्षयला इन्स्ट्रक्शन असतात. अक्षय पाहतो तर काय, समोर त्याला शशिकांत मुकादम दिसतो. शशिकांत मुकादमला समोर पाहिल्यावरती अक्षयला जबरदस्त धक्काच बसतो. हा माणूस इथे, नक्कीच काहीतरी गोंधळ आहे असा विचार करत अक्षय ताबडतोब आता मात्र आपल्या तोंडाला स्कार्फ बांधतो. तोंडाला स्कार्फ बांधून तो शशिकांतच्या समोर येतो.
शशिकांत म्हणतो, काय रे नेभळटा सगळा करतोयस, या काही गोष्टी करायच्या त्या आपल्या आपण उघड माथ्याने करायच्या, मर्दच नाही लेकाची तुम्ही, असं म्हणत नेहमीची आपली फुशारकी मारत शशिकांत मी कसा मर्द तुम्ही कसे घाबरट या गोष्टी करायला लागतो. अक्षयकडून ते पार्सल तो हिसकावून घेतो. अक्षय ते पार्सल शशिकांतला देतो आणि परत पावली फिरतो. परत पावली निघताना त्याच्या डोक्यामध्ये 1 ना 100 विचार असतात. अक्षय विचार करत असतो, काय आहे हे, म्हणजे कसलं पार्सल शशिकांत मुकादम न्यायला आले आणि एवढ्याशा पार्सलचे 10,000 रुपये, काहीतरी चुकीचं आहे. घरी परत येताना अक्षयचं मन थाऱ्यावर नसतं. आता काय करावं असा विचार करत असताना भूषण समोर येतो. भूषण समोर आल्यावरती मग मात्र अक्षय त्याच्यावरती ताव काढतो. अक्षय म्हणतो, कसलं पार्सल होतं हे, कसले पैसे इतके मिळाले, काय काम होतं, बोल त्या बॉक्समध्ये काय होतं. भूषण म्हणतो, भावा हे सगळं मला पण नाही रे माहिती, मला कसं माहिती असेल हे सगळं काय आहे ते, कारण मला पण यातला फक्त एक छोटासा हिस्सा मिळतो, त्यामुळे मला यातलं काही माहीत नाहीये, असं म्हणत तो अक्षय सांगतो. अक्षय म्हणतो, मला यातला हिस्सा नको, मला पैसे नको आणि मला यातलं काम पण नको, हे सगळे पैसे तूच ठेव आणि तूच काय करायचं ते कर, असं म्हणत अक्षय आता भूषणला फटकारतो. आणि शशिकांत मुकादम हे असले पैसे कमवून घरात आणतोय आणि त्यावर आमचं घर चालत होतं. अक्षयला धक्काच बसतो. अक्षय रूमवर येतो. रमा म्हणते, काय हो, कुठे गेला होता इतक्या रात्रीची तुम्ही. अक्षय रमाला काही सांगण्यासाठी नकार देतो आणि त्यावरती रमा म्हणते, बोला ना, कुठे गेला होता रात्रीचे तुम्ही. अक्षय म्हणतो, काही नाही अगं, सहज मला झोप येत नव्हती म्हणून पाय मोकळे करायला गेलेलो. रमा म्हणते, बोला ना, काय झालंय. अक्षय म्हणतो, खरं सांगू का, तर मला आत्ता बाहेर गेलो तेव्हाच कळलं उद्याचं काम बे मला काही भेटणार नाहीये. रमा म्हणते, कशाबद्दल बोलताय तुम्ही. अक्षय म्हणतो, अगं तुला मी म्हटलं होतं ना की उद्याच्या 15,000ची सोय होईल म्हणून, पण ती सोय होणार नाहीये, हे घर सुद्धा आपल्याला सोडावं लागेल. आता मात्र रमा हादरते. रमा विचार करते, म्हणजे मला त्या घरामध्ये कामाला जायला पाहिजे. त्याच वेळेला अक्षय म्हणतो, पण बरं झालं आपण मुकादम मेन्शन सोडलं ना, हे चांगलं झालं, त्या मुकादम मेन्शनमध्ये आपण राहण्यासारखं काहीच नव्हतं. रमाला कळत नाही की अचानक अक्षयला झालंय काय, असं का बोलतायत. शशिकांत मुकादमांची काळी कारस्थानं समजल्यामुळे अक्षय असं बोलत असतो, हे रमाला काही कळत नसतं. मग रमा सांगत असते, काय झालंय, बोला ना, कशाबद्दल बोलताय तुम्ही. अक्षय म्हणतो, नाही काही नाही, आणि म्हणतो उद्याचं काम होणार नाही. मग आता उद्या रमा इकडे म्हणजे मुकादमांच्या इथे 10,000 रुपये मिळवण्यासाठी जाण्याचं ठरवते. अक्षय रमा झोपी जातात. झोपेत जात असताना सुद्धा अक्षयला सतत आठवत असतं की मी शशिकांत मुकादमांना कसलं पार्सल दिलं, काय होतं त्याच्यात आणि का हे असं धंदे करतायत. इकडे मात्र किटी पार्टीची तयारी चालू असते. आई आजी सांगत असते, सगळ्या सांगितलेल्या गोष्टी लक्षात आहेत ना, माझ्या मैत्रिणींच्या समोर तुझं इंट्रोडक्शन होणार आहे आज, त्यामुळे उगाच काहीतरी फालतूपणा करू नको. रेवा सांगते, नाही नाही तसं मी काही करणार नाही, मी शांतपणे सगळं ऐकून घेईन. तितक्यात तिथे जान्हवी येते. आणि काय चाललंय आज इकडे, आई आजी काय करताय तुम्ही. आई आजी सांगतायत, किटी पार्टी आहे ग. यावरती जान्हवी म्हणते, पण आई आजी आपल्या घरातली किटी पार्टी बंद झाली होती ना. त्यावरती आता मात्र लगेचच आई आजी सांगते, अगं या घरातून रमा गेली ना, रमा गेली मग किटी पार्टी सुरू, तिच्यामुळेच मला लाज वाटायची ना हाय सोसायटीमध्ये. जान्हवी म्हणते, बरं झालं, मला पण खूप आवडलं. यावरती आई आजी म्हणते, काय तुला खरंच आवडलं. जान्हवी सांगते, हो तर मला सुद्धा किटी पार्टीमध्ये मिरवता येईल ना, तुमची फेवरेट सून म्हणून तुम्ही माझीच ओळख करून द्याल की नाही, असं म्हणत आता इकडे जान्हवी बोलायला लागते. त्यावरती आई आजी म्हणते, हो ग हो, तूच माझी फेवरेट सून. त्यावरती आता मात्र रेवा पाहते आणि जान्हवी गेल्यावरती आई आजी म्हणते, मूर्ख आहे गती, तिच्याकडे कसलं लक्ष देतेस, तिला आपल्या फुशारक्या मारण्यातच मजा वाटते, असं म्हणत आई आजी जान्हवीच्या पाठोपाठ पण तिची बुराई करत असते. आणि रेवा आणि आई आजी हसायला लागतात. तोपर्यंत आता मात्र कामासाठी रमा मुकादमांच्या इथे येते. मुकादमांच्या इथे रमा आल्यावरती त्याच वेळेला रमाची ओळख करून देत असताना वॉचमनची बायको सांगते, तुम्हाला इथे कामासाठी बाई हवी होती ना, मी त्याच बाईला घेऊन आले, असं म्हणत आता ती रमाची ओळख करून देते. पण रमाला पाहिल्यावरती का कुणास ठाऊक पार्वतीला जबरदस्त धक्का बसतो. आता रमाला या दोघी ओळखणार का की रमाला पैसे मिळणार, हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.